सध्या राज्यभरात उन्हाची तीव्रता अधिक वाढू लागली आहे. त्यामुळे शेतपिकांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. अशातच संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावासह परिसरात महावितरण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतपिकं उभे जळत आहेत. गेल्या आठवडाभरापासून धांदरफळसह परिसरात विजेचा लपंडाव सातत्याने सुरू आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज धांदरफळमधील विद्युत वितरण कार्यालयासमोर निषेध आंदोलन केलं. तासभर आंदोलन करूनही महावितरण विभागाचे एकही अधिकारी कार्यालयात न आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी धांदरफळ निमगाव रस्ता रोको केला. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. तब्बल 2 तासानंतर महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. दरम्यान आधीच गारपिटीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आणि त्यातच आता लाईटचा लपंडाव सुरू असल्याचं सांगत प्रत्येक वेळी लोड शेडिंगचं कारण दिलं जातं. मग लोड शेडिंग असताना उद्योगांना लाईट कशी दिली जाते असा आरोपही यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या 2 महिन्यापासून जे लाईटीचं आपल्या धांदरफळ सबस्टेशनला जो प्रॉब्लेम चालू आहे, आपण सर्व शेतकऱ्यांनी निश्चितच या ठिकाणी आज तीव्र असं आंदोलन घेतलं. परंतु जे नैसर्गिक आपत्ती आता मध्यंतरी जे 8-15 दिवसापूर्वी गारपीट झाली, त्याच्यातून कुठंतरी शेतकरी आज सावध होताना आज पुन्हा एकदा जर सरकारी अधिकाऱ्यांनी जर लाईटीचा जर मारामारी जी चालवली, अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबिरीची लागवड केली. त्यांना कोथिंबिरीला दर 2 ते 3 दिवसाला पाणी लागतं, पण आज ते माल वाळून चालले. घासासारखे जनावरांचा चारा वाळून चालला. स्वतः माझी 50,000 काडी फ्लावरची 7 तारखेची लागवड आहे. रोप घरी येऊन पडलंय, लावायला पाणी नाही. ते जर जळालं त्याला जबाबदार कोण? निश्चितच याच्यावरती सरकारने काहीतरी योग्य असा निर्णय घेतला पाहिजे. नाही वर्षभर तुम्हाला टिकून ठेवलेले माल तुम्हाला 8 दिवसामध्ये तुम्हाला वीज कंपन्या तुम्हाला शेतकऱ्यांनी जाळून टाकलेली. तुम्हाला एक तर नैसर्गिक आपत्ती एकीकडं आणि हे लाईटीचं तुम्हाला धोरण एकीकडं, अशा पद्धतीचं नदीला पाणी वाहत आहे आणि शेतकरी त्याच्याकडे पाहतात. हे मुद्दाम काहीतरी राजकीय भूमिकेतून हे तुम्हाला केलं जात आहे. आम्हाला ह्या गोष्टीचा तुम्हाला नदीला पाणी आल्यानंतरच हा प्रकार असा होतो. आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला आपली अभियंत्यांनी तुम्हाला याची वेळीच दखल घ्यायला पाहिजे, नाहीतर याचं तुम्हाला तीव्र आंदोलन तुम्हाला छेडण्यात येईल. आणि याच्याकडे संगमेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहे, यांनी वेळेत लक्ष घालावे अशी माझी त्याला विनंती आहे. 2 महिन्यापासून साधारणतः जानेवारीपासून या सबस्टेशनवरून ती निमजीजी निमजीजी असेल, पेमगिरी जी असेल किंवा रामेश्वर असेल किंवा धांदरफळ ग्रामीण शेतीची जी लाईट आहे ही अतिशय विस्कळीत झालेली आहे 2-4 महिन्यापासून. या ठिकाणी ही विस्कळीत होण्याचं कारण काही आम्हाला समजलेलं नाही आणि हे कारण समजावा म्हणून आम्ही या ठिकाणी सबस्टेशनला आलेलं आहे. 2-4 दिवसापूर्वी 10 MVचा ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगली गोष्ट ही 10 MVचा सबस्टेशनला 10 MVचं हे टाकल्याबद्दल ट्रान्सफॉर्मर. पण या ठिकाणी आपल्या ट्रान्सफॉर्मर जसा 10 MVचा टाकतात 10 MVचा, तसं अकोले तालुक्यामध्ये 4 ठिकाणी 10 MVचे ट्रान्सफॉर्मर टाकताय. त्यांच्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा, इंदुरी असेल या ठिकाणी अकोले तालुक्यामध्ये त्यांनी काय केलं, सकाळी 4 तास संध्याकाळी 4 तास लाईट दिली. रोटेशन काळात 11 तास लाईट देण्यात यावी, तसेच सध्या विद्युत पुरवठा पूर्णपणे सुरळीत करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता योगेश चव्हाण यांना देण्यात आलं. यावेळी अभियंता योगेश चव्हाण यांनी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक प्रतिक्रिया देऊन लवकरच शेतकऱ्यांचा प्रश्न पूर्णपणे सोडवला जाईल असं सांगितलं. मात्र 2 दिवसात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आता महावितरण विभागाकडून याची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जाणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. नवतेज महाराष्ट्र ब्युरो, संगमनेर.